नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत कैरीच्या बाफल्याची रेसिपी। अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी पण तितकीच चविष्ट अशी। चला तर लगेचच रेसिपीकडे वळूयात। यासाठी आपण घेतलेली आहे कैरी, जिरं, मोहरी, लाल तिखट, हळद, गूळ आणि मीठ। सगळ्यात अगोदर आपण कैरीची साल काढून घेणार आहोत। जर तुम्हाला कैरीचा बाफला हा सालासकट कैरीचा आवडत असेल तर तुम्ही साल नाही काढली तरी देखील चालेल, पण इथे मी कैरीची साल ही काढून घेते आहे। सर्व बाजूने कैरीची साल काढून झाल्यावर आपण त्याचे आपल्याला हवे त्या जाडीचे तुकडे करून घेणार आहोत। मी इथे मध्यम आकारात कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत। लगेच फोडणीकडे वळूया। फोडणीसाठी मी इथे एक लहान भांडं तापत ठेवलेलं आहे। आता त्यात 1.5 पळी तेल घालून घेणार आहे। तेल चांगलं तापत आलं की आपण त्यात पाव चमचा मोहरी घालणार आहोत। मोहरी छान तडतडली की त्यात पाव चमचा जिरं घालून घेणार आहोत। जिरं ही आपलं छान तडतडत आलंय। आता आपण त्यात पाव चमचाला देखील कमी अशी हळद घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर चिमूटभर हिंग देखील घालून घेणार आहोत। इथे आपला हिंग देखील घालून झालेला आहे। आता आपण कैरीचे थोडे तुकडे घेऊन तेलात टाकून नंतर त्यावर पाव चमचा तिखट घालून घेणार आहोत, जेणेकरून आपलं तिखट हे तेलात करपणार नाही। लगेचच उरलेली सगळी कैरीचे काप आपण घालून घेतल्यावर हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। नंतर त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। मीठ घालून देखील आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता त्यात आपण गूळ घालून घेणार आहोत। मी इथे 3 चमचे गूळ घालून घेणार आहे। जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून अर्धा चमचा गूळ वाढवू शकता। गूळ घालून व्यवस्थित परतून झाल्यावर यात मी अगदी अर्धा चमच्यापेक्षाही कमी पाणी घालून घेणार आहे। अगदी थोडंसं पाणी, जेणेकरून आपला गूळ हा तळाला जाऊन करपणार नाही। आता व्यवस्थित आपल्या गुळाला आणि कैरीला पाणी सुटलेलं आहे। ही सगळी प्रोसेस आपल्याला अतिशय गॅसची फ्लेम स्लो ठेवून करायची आहे। आता व्यवस्थित या बाफल्याला उकळ आलेली आहे। सुरुवातीला जरी हे आपल्याला खूप पातळ असं वाटत असेल तरी देखील जसजशी आपली कैरी शिजत जाईल तसतसं हे मिश्रण घट्ट होत जाईल। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला बाफला तयार झालेला आहे। तो दिसायला जितका सुंदर दिसतो तितकाच चवीलाही अतिशय छान असा आहे। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।